नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे अनेक म्हणी, वाक्प्रचार, उक्ती आहेत आणि मी वारंवार त्यांचा उपयोग करत असतो. आज सुद्धा करणार आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत किंवा गाय मरत नाही, असं एक आपल्याकडे उक्ती आहे. आणि मला आज त्या उक्तीची आठवण येण्याचं कारण, निरुपयोगी माणसं जी असतात, कर्तृत्वहीन माणसं जी असतात, ही ज्या वेळेला एखाद्या नामवंत कर्तबगार माणसाविषयी तो अपयशी ठरल्यानंतर शिव्याशाप देत फिरतात आणि आधी त्याचं खोटंही कौतुक करत असतात, अशा लोकांवर मला बोलायचं आहे. आणि आज तुम्हाला वेगळं सांगायला नको की आयुष्याच्या उत्तरंडीवर जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलेले शरद पवार हे राजकारणातले घोर अपयशी महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि मी ही नव्याने सांगतो असं नाही. गेली अनेक वर्ष अनेक लिखाणातून किंवा व्हिडिओतून मी शरद पवारांच्या अपयशी राजकारणाचं विवेचन केलेलं आहे. पण हे सगळं त्यांच्या अपयशाचं विवेचन करताना शरद पवारांचं कर्तृत्व नाही असं मी कधीही म्हटलेलं नाही. उलट शरद पवार यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, क्षमता आहे, पात्रता आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची हिंमत आहे. पण हा माणूस उचापतखोरी करतो आणि त्यामध्ये आपल्या गुणवत्तेला मातीमोल करून टाकतो. हा माझा आक्षेप मी वारंवार बोललेला आहे. आणि त्यामुळे एखाद्या लबाडीला धूर्तपणा किंवा मुरब्बीपणा ठरवून शरद पवार जेव्हा आपली पाठ थोपटून घेणाऱ्या चमच्यांच्या गोतावळ्यात रममाण होतात, तेव्हा तेव्हा पवारांना गदगदा हलवून किंवा प्रसंगी कानपिचक्या देऊन त्यांना गुणवत्तेकडे वळा असं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याला टीका म्हणा, आलोचना म्हणा, निंदा म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा. पण हे सगळं करताना मी कधीही शरद पवारांच्या लांडी लबाडीचं कौतुक केलेलं नाही. पण दुसरीकडे त्यांच्याकडे मोठं यश मिळवण्याची जी गुणवत्ता भरपूर आहे, त्याचंही कौतुक करायचा मी कधी थांबलेलो नाही. म्हणजे आज मी एवढ्यासाठी म्हणतोय की पवारांच्या असल्या उचापती आणि लांडी लबाडीचं कौतुक करणारे जे आहेत, ते आज लागोपाठच्या निवडणुकीत शरद पवार आणि त्यांच्या गोतावळा किंवा त्यांचा पक्ष याच्या पदरी आलेलं अपयश आहे. त्यानंतर गिधाडासारखे जेव्हा पवारांच्या भावनांवर चोची मारत बसलेले आहेत, त्यांचा समाचार घेणं मला आवश्यक वाटतं. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निकालानंतर शरद पवार जो असाच लांडी लबाडीचा खेळ करत होते, तेव्हा त्यांचं अनाठाई कौतुक, खोटं नाटं कौतुक करणारे अनेक पत्रकार होते. त्यातले एक पत्रकार, मी ते नाव घेत नाही, तुम्हाला कदाचित ऐकून बघून चौकशी केल्यावर ते कळू शकतील, जे सध्या ज्येष्ठ पत्रकार म्हणून मिळवत असतात. त्यांनी पवारांच्या एका खोट्या कौतुकातला विषय बनवला होता की पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण आमूलाग्र बदलून गेलं, वगैरे वगैरे थिरी मांडणारे असे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्या विधानसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये साताऱ्यातल्या एका सभेमध्ये अचानक पाऊस सुरू झाला आणि पाऊस चालू असताना देखील शरद पवारांनी माईक सोडला नाही, की आपलं भाषण थांबवलं नाही. आणि त्यामुळे पवार काडी मात्र ही निवडणुकीवर परिणाम करू शकले नाहीत. तरीही पवारांनी ती निवडणूक फिरवली, पावसात भिजल्यामुळे फिरवली आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. हा जो एक बागुलबुवा तयार करण्यात आला होता, त्याचे शिल्पकार हे आजचे मी सांगतोय ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये अँग्री ओल्ड मॅन
या शीर्षकाचा लेख लिहिला होता. अँग्री ओल्ड मॅन. अमिताभ बच्चन जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये येऊन हिरो म्हणून गाजायला लागला, तेव्हा त्याची जी पात्र किंवा प्रतिमा निर्माण करण्यात आली होती, तो प्रक्षुब्ध असलेला तरुण, अँग्री यंग मॅन अशी होती. आणि त्याच पद्धतीत त्याने हिंदीत चित्रपट सृष्टी, चित्रपटाची कथानक यांना एक वेगळं वळण दिलं. त्यामुळे अँग्री ओल्ड मॅन हा शब्द प्रस्थापित झाला होता. या ताज्या विद्वानांनी शरद पवार यांना अँग्री ओल्ड मॅन म्हटलं का? तर अँग्री ओल्ड मॅन म्हणजे पावसात भिजला म्हणजे अँग्री ओल्ड मॅन झाला आणि त्याने राजकारण फिरवलं म्हणजे काय? मला आठवतं त्यावेळेला सुद्धा शरद पवारांचे फक्त 54 आमदार निवडून आले होते आणि या पलीकडे पवारांची झेप जात नाही हे सांगणारा ब्लॉग मी तेव्हा लिहिला होता. 40 वर्ष एकाच वर्गात. 1978-80 पासून 2019 पर्यंत शरद पवार कधीही 100 गाठून शकले नाहीत. शरद पवार कधीही 250 आमदार निवडून आणू शकले नाहीत. एकदा 71-72चा पल्ला गाठला तो, पण तोही आकडा 75 पर्यंत गेला नाही, पाऊण शतकापर्यंत. आणि मग महायुतीमध्ये निवडून आलेले उद्धव ठाकरे यांचे 56 आमदार सोबत घेऊन बगलेत मारून लोकांना नको असलेलं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी मारण्याचं पाप शरद पवारांनी केलं. तर त्याला फार मोठा धूर्त मुरब्बीपणा दाखवत पवार पावसात भिजले म्हणून मतदानावर काडीचाही परिणाम झाला नव्हता आणि शरद पवार भिजल्यामुळे मतदारांनी कुठलाही वेगळा कौल दिला नव्हता, तर परत एकदा युतीच्या बाजूने कौल दिलेला होता. 160हून अधिक निर्विवाद बहुमत महायुतीला मिळालं होतं. त्यामध्ये वाटमारीचा उद्योग शरद पवारांनी केला आणि त्या वाटमारीतून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं. तर ते शरद पवारांच्या अँग्री ओल्ड मॅनने केलं असं म्हणत त्या वाटमारीचं कौतुक अँग्री ओल्ड मॅन म्हणून करणारे जे सद्ग्रस्त पत्रकार आज ज्येष्ठ झालेले, ते आता म्हणतात शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये इररिलेव्हंट झालेत, संदर्भहीन झालेत. त्यावेळेला शरद पवारांचं अशा दिवट्यांनी केलेलं कौतुक मला आवडलेलं नव्हतं, पटलेलं नव्हतं. पण उर्वरित प्रस्थापित माध्यमांनी ते उचलून धरलं आणि साहेब पावसात भिजले आणि महाराष्ट्रातील तव्यावरची भाकरी फिरली, काय काय वर्णनं झाली, हे सगळेच्या सगळे मसणातले कावळे असतात असं मी म्हणतो. मसण्यातलं कावळे असतात. पिंडाला शिवण्यापुरते कावकाव करत जमलेले कावळे, यापेक्षा यांचं स्थान मोठं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या प्रशंसेमुळे पवारांनी केलेली वाटमारी ही महान ठरू शकली नाही. योग्य वेळ आल्यानंतर त्याची नको तितकी प्रचंड किंमत आज शरद पवारांना मोजायला लागते. या असल्या खोट्या स्तुतीला आणि प्रशंसेला बळी पडलेले शरद पवार आयुष्यभर आपल्या राजकारणाला आणि आपल्या गुणवत्तेला मातीमोल करत गेले. पण ती खोटी स्तुती करणारे जर आज त्याच पवारांना इररिलेव्हंट झालेत, संदर्भहीन झालेत, पवारांचं राजकारण संपलं, राष्ट्रवादी नामशेष झाली तरी चालेल म्हणायला लागलेत, त्यामुळे शरद पवार नामशेष होण्याची बिलकुल शक्यता नाही. या दिवट्यांना लाळघोटेपणा करताना एवढंही कधी कळलं नाही की पावसाळे शरद पवारांनी अनेक बघितले, अनेक नेत्यांनी बघितले, पण दुष्काळात सुद्धा टिकून राहायचं आणि परत येणाऱ्या पावसामध्ये नवी पालवी घेऊन राजकारणात उभं राहायचं हे कर्तृत्व असलेला महाराष्ट्रातला एकमेव राजकीय नेता शरद पवारच होते. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस हा नवा नेता महाराष्ट्राच्या क्षितिजावर उदय पावतोय. पण फडणवीसांसारखा नेता उदयाला येण्यापूर्वी 30-35 वर्ष जो परत परत अनेक दुष्काळ पचवून
उभा राहायला, राजकारणात टिकून राहिला, तो असल्या फडतूस शापवाणीने संदर्भहीन होत नसतो. संदर्भहीन होत नसतो. आज ज्या पद्धतीत पवारांचं राजकारण भरकडलेलं आहे, अगतिक झालेलं दिसतंय, ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणून पवार संदर्भहीन झाले असं मी बिलकुल म्हणणार नाही, आणि कोणी म्हणत असेल तर मान्य करणार नाही. कारण पवार राजकारणात, खेळामध्ये, डावपेचामध्ये अपयशी ठरले असतील, पण म्हणून त्यांची गुणवत्ता ही संपुष्टात आली असं मी अजिबात म्हणणार नाही. आणि ज्याच्याकडे गुणवत्ता असते, ती गुणवत्ता योग्य रीतीने त्याने कुठच्याही वेळी वापरली तरीही त्याला पुनरागमनाचा रस्ता मोकळा होत असतो, दरवाजे उघडत असतात. आणि म्हणूनच आज जे काय राजकारण महाराष्ट्रात चाललंय, जी काय राजकीय समीकरणं आहेत, त्यामध्ये शरद पवार हे संपूर्णपणे अपयशी ठरलेले दिसत असले तरीही संदर्भहीन होत नाहीत. कारण पवारांकडे आज सुद्धा ती गुणवत्ता शिल्लक आहे. इतक्या उतार वयामध्ये, इतके व्याधीग्रस्त असताना माणूस जितका समतोल विचार करू शकतो, तितके हे दीड दमडीचे ज्येष्ठ पत्रकार विचार सुद्धा करू शकत नाहीत. त्यांच्या 100 पटीने शरद पवार आजही समतोल विचार करू शकतात. म्हणूनच आपला उपमुख्यमंत्री असलेला पुतण्या अकस्मात एका विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर सुद्धा राजकारणाचा, आपल्या परिवारातला, आपल्या पक्षातला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला समतोल साधण्यासाठी पवार ज्या प्रकारचे प्रयास करतायत ते कौतुकास्पद आहेत. पण ते कौतुक ज्यांना कळत नाही आणि ज्यांना फक्त खोटी नाटी कौतुक करून आपल्या कटोऱ्यात काहीतरी पडावं अशी भीक मागता येते, त्यांनी पवारांचं आकलन करू नये, आलोचना करू नये किंवा विश्लेषण सुद्धा करू नये. मी पवारांचा विरोधक असेल, पवारांच्या राजकारणाचा कडवा टीकाकार असेल, पण म्हणून पवारांच्या गुणांचं अवमूल्यन सुद्धा मी सहन करणार नाही. आज सुद्धा पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इररिलेव्हंट किंवा संदर्भहीन झालेले नाहीत. म्हणूनच अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात आणि पवार परिवारासकट पवारांच्या राजकीय पक्षांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्याचा विचार करताना परत परत शरद पवार हाच विषय समोर येतो. तेव्हा त्याविषयी विश्लेषण करताना पवार इररिलेव्हंट झाले, मग त्यांच्याबद्दल बोलताय कशाला? तुम्ही जर पवारांच्या इररिलेव्हंट होण्याविषयी बोलत असाल तर याचाच अर्थ आज सुद्धा तुम्हालाही शरद पवार रिलेव्हंट आहेत हे कळतंय. महाराष्ट्रातलं मराठा राजकारण असेल, महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी पक्षाचं राजकारण असेल, गट कुठलाही असो, किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं राजकारण असेल, त्यामध्ये पवार हाच फॅक्टर रिलेव्हंट आहे. नेते खूप असतील, महायुतीच्या बाहेर महाविकास आघाडीमध्ये डझनावारी नेते असतील, अगदी उद्धव ठाकरे, ठाकरे ब्रँड, राज ठाकरे यांचीही चर्चा होते. पण ज्या वेळेला संदर्भाचा विषय येतो, रिलेव्हन्सीचा विषय येतो, शरद पवार हे तिथे तुम्हाला उच्चारावे लागतात. कारण व्याधीग्रस्त, शारीरिक दृष्ट्या भयंकर कमजोर झालेले असले तरी ज्यांचा मेंदू आणि बुद्धी आज सुद्धा पूर्णपणे शाबूत आहे, असा तो एकमेव नेता आहे ज्याचं नाव शरद पवार आहे. वरकरणी भाकड गाय म्हणता येईल, अनेक जण तो संदर्भ देतात. शरद पवार कधीतरी एका नेत्याविषयी बोलले होते की म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागतो, आणि मग आता शरद पवार सुद्धा म्हातारे झालेत अशा अर्थाने ते सूचित केलं जातं. तर म्हातारे जरूर झालेले, शरीराने विकलांग झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत,
पण माणूस म्हणजे बुद्धी असते. समतोल विचार करणं, परिस्थितीचं आकलन करणं आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता दाखवणं, याला माणूस म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी जर शरद पवारांकडे शाबूत असतील आणि आहेत, तर ते संदर्भहीन होऊ शकत नसतात. कधीतरी अँग्री ओल्ड मॅन म्हणायचं आणि आता आउटडेटेड एक्सपायरी झालेला ओल्ड मॅन म्हणायचं, याला ना विश्लेषण म्हणत ना आकलन म्हणत. मी सतत सांगत आलो की असल्या भुरट्या पत्रकार, प्रशंसक, स्तुतीपाठक यांच्यापासून शरद पवारांनी 4 हात दूर राहायला पाहिजे. आणि आज त्याची प्रचिती येते. कालपर्यंत त्यांनी फेकलेले तुकडे गोळा करत कटोरा पुढे करून जगणाऱ्यांनी शरद पवारांचं इतकं गलिच्छ आकलन करावं, याचा पवारांचा टीकाकार असूनही मला राग आला आणि म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटला. पवारांचा टीकाकार होणे हे मी मोठं मानतो स्वतःला, पण हे लोक कधी टीकाकार पण नव्हते, कधी स्तुती पाठक सुद्धा नव्हते, भिक्षेकरी होते, भिक्षेकरी. म्हणून त्यांनी त्यांना अँग्री ओल्ड मॅन म्हटलं, जादूगर म्हटलं. त्यांच्या कुठल्याही गोष्टीला गुगली आणि फुगली ठरवण्यामध्ये धन्यता मानली. हे सगळे भंपक लोक असतात आणि म्हणून त्यांना मी मसनातले कावळे म्हणतो. कुठल्याही पिंडाला शिवायला धावत सुटलेले जे असतात ते मसनातले कावळे असतात. त्यामुळे कावळा साधा आणि मसनातला कावळा यामध्ये थोडासा फरक असतो की आयतं मिळतोय तो भावताचा गोळा शीतांचा पडलेला, त्याच्यावर मिटक्या मारण्यासाठी टपलेले जे मसनातले कावळे असतात, त्यांच्या शापाने भाकड गाय सुद्धा मरत नाही. भले ती गाय दूध देत नसेल, पण म्हणून ती संदर्भहीन होत नसते. पशुपालन करणाऱ्यांसाठी अशी गाय सुद्धा पवित्रच असते, उपयुक्तच असते. आणि म्हणून पवार संदर्भहीन झाले, राष्ट्रवादी नामशेष झाली तरी चालेल. आणि हे म्हणता म्हणता फुले शाहू आंबेडकर नावाची जपमाळ ओढायची, त्यांना फुले शाहू आंबेडकर कळलेले नाहीत. कारण विपरीत परिस्थितीवर मात करत करत जी चळवळ, जो विचार पुढे आला, प्रस्थापित झाला, तो विचार फुले शाहू आंबेडकर विचार आहे. त्याची पोपटपंची करून त्याचं आकलन होत नाही किंवा त्याचं विवेचन करता येत नाही किंवा ती चळवळ पुढे घेऊन जाता येत नाही. दुर्दैवाने शरद पवार या असल्या भुरट्यांच्या नादाला लागले. तिथेच त्यांच्या अपयशाची खुणगाठ बांधली गेली होती. असो, परत एकदा सांगेन, मसणातल्या कावळ्याच्या शापवाणीने पवारांसारखी भाकड गाय सुद्धा मरणं शक्य नाही. पवार संदर्भहीन होऊ शकत नाहीत. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.